नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण थोडा वेगळा विषय घेऊन आलो। ट्रॅव्हलिंग करतो आपण जे पॅरालाइज हॉस्पिटल आहे म्हणजे नागरगोली कर्नाटकला, जिथं आपण बोलतो की नाव आहे त्याचं, तिकडेच चाललो। प्रसिद्ध असं आहे पांडुरंग हॉस्पिटल म्हणून, तर तिकडे आहे आपल्या बरोबर आपला म्हणजे पेशंट असं म्हणता येणार मामा आहे आपला, तर त्याला घेऊन चाललो आहे। शेवटची फेरी आहे 5वी, भरपूर प्रोग्रेस त्याच्यामध्ये आम्हाला दिसले। तर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह आहे, शेवटपर्यंत बघा। आता आम्ही साधारणतः 11 वाजता घरातून निघालो होतो, आता 12:30 झालेत, तळेगावच्या पुढे आलो आहे आम्ही। तर तुम्हाला मी दाखवेन। आता आम्ही म्हणजे रसायनीवरून निघालो होतो, रसायनी पनवेलवरून 11 वाजता। तर आता 12:30च्या आसपास आम्ही आलो आहे आणि तुम्हाला सांगेन मी सकाळी। आणि आम्ही कुपनवरती सकाळी ऑनलाईन नंबर लावला होता अगोदर, 2-4 दिवसा अगोदर, त्यामुळे आमचं झालं आहे। तर चला जाऊया आता, मी तुम्हाला दाखवेन कसं जायचं, कुठे जायचं आणि किती टाईम लागतो। चलो। ऑलमोस्ट रात्रीचे 1:30 वाजलेत आणि आता आपण खेड शिवापूरला थांबलो आहे, कारण चहा घ्यायला, रात्रीचा टाईम आहे म्हणून। तर या चहा घ्यायला 11 वाजता जसं मगाशी मी सांगितलं तसं निघालो आहे। हा आपला पहिला स्टॉप आहे आता आणि जाऊया इकडून आता। बघा मेन हायवेपासून थोडं पाऊस पण आहे आजचं वातावरण। चलो या चहा घ्यायला। हां पहाडी असा पण असतो का? उत्तराखंडचा आहे। खेड शिवापूर ही आपली गाडी आहे, इनोवा क्रिस्टा आहे ना? इनोवा क्रिस्टा घेऊन आलो आपण 7 सीटर। तर चला जाऊया। 8 सीटर ना? ओके सॉरी 8 सीटर। चलो, मामाच्या मित्राची आहे, पण ओळखीचे आहेत ते, त्यांच्याबरोबर चला। एकदा खेड शिवापूर सोडल्यानंतर आम्ही एक घाट होता, तो घाट पोर्शन क्लिअर केला आणि आता सातारा साईडला थांबलो आहे। म्हणजे इथे थांबलो एका साईडला, परत एकदा चहा घ्यायला, कारण डुलक्या वगैरे येतात, झोप येतात त्याच्यामुळे। तर हार्डली आता वाजलेत 2:30 वाजलेत रात्रीचे। तर तिकडे दादा काच वगैरे थोडी जरा क्लिअर करून घेतात। बघू, आपली अपॉइंटमेंट पहिल्या बॅचची आहे, कारण तिथे ज्या वेळेला बॅच पण असतात, ऑनलाईन बुकिंग केलं होतं आपण, तर बॅच पण असतात, तर बॅचनुसार घेतात। तर पहिल्या बॅचमध्ये आपला नंबर लागला आहे, बघूया आपण किती वाजेपर्यंत पोचतो आणि आपला नंबर किती वाजेपर्यंत लागतो। पाऊस आहे त्यामुळे थंडी पण वाजते बेकार एकदम। तर चल, सगळ्या तिकडे त्या साईडला लाईटी भेटलेल्या दिसतात। तर आपण आता साताऱ्याला पोहोचलो, सकाळचे 3 वाजलेत ऑलमोस्ट। बघू आपण किती वाजेपर्यंत पोहोचतो। बघा 2 ते 3 किलोमीटर आहे इथून सातारा। पाठीमागे इकडे दादा येतो, पाठीमागे शुभम बसला अजून। असे आम्ही टोटल 5 जण आहोत गाडीमध्ये आता। चलो जाऊया आपण आता। जस्ट बॉर्डर क्रॉस केले आपण आता। आपण कर्नाटक बॉर्डरमध्ये ना आता? कुठल्या? महाराष्ट्र बॉर्डर सॉरी क्रॉस केली आता। कागल आपण तिकडे आता एंटर करतो। चलो निप्पाणी 19 किलोमीटर, बेळगाव 91, बँगलोर 593 आणि आपल्याला जायचं ते काय त्या याचं नागरगोली ना? नागरगोली चिक्कोळी, तिथे जायचं आपल्याला। आता आपण कर्नाटक बॉर्डरमध्ये एंटर करतो आता। इथून कर्नाटक बॉर्डर चालू होईल। आता आपण एंटर करू। टोल प्लाझा आहे का आपण? हो, हे टोल प्लाझा आहे। काय काय तुम्हाला दाखवतो इथून? बेलगावी, हुबली पण, बँगलोर 591। तर ऑलमोस्ट आपण आता पोचलो आहे, म्हणजे पोचलो एक अर्धा पाऊण तासात। तर चला, निपाणीला आपण पोचलो होता। तो एक फ्लायओव्हर आहे, ते फक्त लक्षात ठेवा की तो फ्लायओव्हर चढायचा नाही आहे, त्याच्या इथून आता लेफ्ट घेऊन आतमध्ये मारायचं आहे। त्या फ्लायओव्हरच्या इथून 37 किलोमीटर आहे आणि बघा
असे स्पॉट आहेत, लाईट लागल्या तिथून आपल्याला सरळ जायचं आहे. तर जाऊया आपण आता. बस स्टॉप. हा बघा, हा निपाणीचा बस स्टॉप आहे इथे या साईडला, इकडे पाठीमागे. आणि या साईडूनच आपल्याला मग सरळ न जाता आपल्याला लेफ्ट मारायचा. हा लेफ्ट घेतला आपण. हे बघा, हा इकडे बस डेपो आहे आणि बस डेपोच्या इथून लेफ्ट मारून आपल्याला सरळ जायचं आहे. 36 किलोमीटर आपल्याला सरळ जायचं आहे. मग आपण पोहोचू. तुम्ही गुगल मॅपला जरी टाकलं पांडुरंग हॉस्पिटल म्हणून तर तरी पण तुम्हाला इझिली भेटेल, कारण बेंगलुरू हायवे त्यावरून स्ट्रेट यायचं आहे. फक्त आलात की 36 किलोमीटरला आपल्याला टर्न आहे. चलो पोचू आपण ऑलमोस्ट. आता बघू किती वाजलेत. लाईट लावतो आता, जरा लाईट लावा. वाजले 5:20 झालेत. पोचू आरामात. आपल्याला बघू, पहिल्याच बॅचला नंबर आहे तर कसा लागतो. लगेच सगळी प्रोसेस करून घेऊया आपण. तर चलो. व्हॉट्सअपवरती तुम्ही नोंदणी करू शकता. तर हा नंबर आहे बघा. आम्ही जस्ट पोचलो आता 6 वाजता. हे इकडं हॉस्पिटल आहे असं या साईडला समोर दिसते. ते मेन रोड पासून आपण इथे आलो की या साईडला तुम्ही पार्किंग वगैरे करू शकता. पार्किंग पण भरपूर मोठी आहे. हे बघा, आम्ही सकाळी आलो आणि उद्या बंद असतं वाटतं बुधवारचं. तर त्यामुळे आता पार्किंग आम्हाला अवेलेबल भेटलं. भरपूर पार्किंग आहे. तुम्हाला मी आतमध्ये जर फुटेज आपल्याला भेटली, जर शूट करता आलं तर मी तुम्हाला ते दाखवतो. मामाला आम्ही तिथे व्हीलचेअरवरती म्हणजे आपल्या बेडवरती ठेवलं, त्याला झोपवलं तिथे. आणि मी तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज म्हणजे काय पार्किंग वगैरे कशी आहे, कुपन वगैरे किती वाजता घेतात त्यासाठी बनवायला आलं. तर बघा, ही पार्किंग आहे एवढी प्रशस्त. आणि दाखवतो आतमधला पण तुम्हाला. 2 मजली हॉस्पिटल आहे. हे बघा, हे इथं सिटी स्कॅनचं वगैरे आणि पुढच्या साईडला मेन हॉस्पिटल. तर चला जाऊया. सकाळपासूनच गर्दी बघा किती. आता तिकडे ती लाईन लागली ती कुपनसाठी, म्हणजे फीज भरून वगैरे घेण्यासाठी. त्या साईडला तुम्ही बघताय सिटिंग अरेंजमेंट आहे. वरच्या फ्लोअरवरती पण आहे तिकडे त्या साईडला. हे बघा, हे सगळे आहे ती वेटिंगवरती आहेत ते कुपनसाठी, म्हणजे पैसे भरण्यासाठी. व्हॉट्सअपच्या स्क्रीनवरती नंबर दिला आहे, त्याच्यावरती पण तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता. बघा, जर तुम्हाला मी मगाशी दाखवला, व्हॉट्सअपवरती अगोदर तुम्ही अपॉइंटमेंट बुक करू शकता. हे हॉस्पिटल दिसतंय. हॉस्पिटलचं नाव आहे पांडुरंग कुंभार हॉस्पिटल. पांडुरंग मंदिराजवळ, मेन रोड, नागर मुनोली, चिक्कोडी, जिल्हा बेळगाव. हे बघा, हे बघता तुम्ही. सकाळी 6 वाजता पोहोचलो आपण आता. आणि तिकडं ती लाईन लागली ती केस पेपरसाठी, म्हणजे पैसे वगैरे भरून. तुम्हाला मी आतमध्ये हॉस्पिटल दाखवतो. मगाशी पण दाखवलं. डायरेक्टली काय शूट करू शकत नाही कारण पेशंट वगैरे आहेत, तर थोडं हे वाटतं. हे बघा, पार्किंग एरिया भरपूर मोठा आहे. तुम्ही बघाल तर इकडे पार्किंग एरिया भरपूर मोठा आहे. पार्किंगचं वगैरे काय प्रॉब्लेम नाही. वरती जाऊया आपण. तुम्हाला मी आता 7, 7:15च्या नंतर वाटतं चालू होईल. हार्डली एक 10 ते 15 मिनटं डॉक्टर बघतो आणि त्यानंतर मग गोळ्या वगैरे देऊन मग लवकर आटपतो. फक्त यायला जायला फक्त टाईम लागतो. आपण सकाळी रात्री 11 वाजता निघालो होतो आणि पोचलो इथे सकाळी 6ला. ट्रॅफिक वगैरे नव्हती, रस्ता पण चांगला होता, फक्त थोडा पाऊस होता म्हणून आम्ही लेट झालो. आता व्हीलचेअर वगैरे घेतलं आहे, मामाला तिथं आतमध्ये ठेवलं आहे. आणि आपण तुम्हाला जे इन्फॉर्मेटिव्ह आहे ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. व्हॉट्सअपवरती स्क्रीनवरती तुम्हाला मी नंबर देईन, त्याच्यावरती येऊन तुम्ही ऑनलाईन अपॉइंटमेंट बुक करू शकता. टोकन वाईज असते अपॉइंटमेंट. तर ती टोकन वाईज अपॉइंटमेंट घेतलीत की ते आल्याच्यानंतर केस पेपर बिल वगैरे फाईल केलं की मग आतमध्ये तुमचा नंबर येतो, तसे तुम्ही जाऊ शकता. आणि इन केस जर तुम्हाला लेट झालं तर त्यांना तिथे बोलून वगैरे नंबर वगैरे लावून ते होऊ शकतं. ते पण आपण बघून घेऊ, विचारू आधी कोणाला. तर हे बघा, हे दिसतंय समोर, हे हॉस्पिटल आहे. हे बघा. तर कोणाकोणाला पेशंट जर आपल्याला भेटले तर आपण त्यांना विचारू की कोणाकोणाला काय फरक पडला. हे बघा, काका आले, त्यांच्याकडून माहिती जाणून घ्या. काका नमस्कार. तुम्ही कुठून आलात म्हणता? पुण्यावरून आलात. किती फेरी आहे तुमची इथे? काय फरक वगैरे तुम्हाला कसा काय? 50% फरक आहे. 50%. ओके, म्हणजे तुम्ही स्वतः पेशंट आहात? मी स्वतः पेशंट. ओके. आणि तुमच्याबरोबर कोण कोण आलंय मग? माझ्याबरोबर माझा मुलगा आलेला आहे, जावाई. ओके. मुलगा. तुम्ही किती वाजता पोहोचला तिथे? 6 वाजता पोहोचलात. म्हणजे आमच्याबरोबर झालं. ते पुण्यावरून आले आणि आपण पनवेलवरून आलो. तुम्ही पण ऑनलाईन नंबर लावला होता? ऑनलाईन. आमच्यासारखाच तुम्ही पण ऑनलाईन नंबर लावलाय. बॅच कितव्यामध्ये आहे तुमचा नंबर? 8 ते 9. 8 ते 9 मध्येच आहे, म्हणजे 8 ते 9. आणि काय म्हणजे तुम्हाला अनुभव कसा आला काय?
75% चांगला अनुभव आहे. ओके. आणि इथून कसे 5 वेळा बोलवतात. 5 वेळा बोलतात, बरोबर. 5 वेळा बोलवतात आणि 8 ते 9 नंबर लागला की साधारण 8:30 वाजेपर्यंत मोकळ होतो. सगळं 8:30 वाजेपर्यंत मोकळं होतं. हो. ओके. हा तुमचा 5वी राऊंड आहे, बरोबर. एक डॉक्टरांचं पण असतं, पण देवाच्या हातात पण आहे. आपण जसं म्हणतो, आपण महाराष्ट्रीयन लोक, की देवाच्या हातात पण आहे. काय काय जण म्हणतात, काय काय जणांना चांगला अनुभव येतो, काय काय जणांना वाईट अनुभव येतो. पण आमचा पण तुम्हाला पेशंट सांगतो मी, आमचा पण पेशंट म्हणजे मामाचा मामा आहे, त्याला पण आता 90% 90 ते 75% त्याला फरक पडलाय. कारण तो पण एक हाफ बॉडी त्याची पॅरालाइज होती, पण तो आता झालाय ओके बऱ्यापैकी, चालायला लागेल. काका धन्यवाद. नाव काय तुमचं? संतोष सोलंकी. संतोष सोलंकी. पुण्यावरून आलात ना तुम्ही? धन्यवाद. कुठं राहता तुम्ही? बाबाने आता मला सांगितलं बोलता बोलता आमच्या गप्पा रंगल्या इथे, तर त्यांनी फीज पण सांगितली. म्हणजे केस पेपर पहिला आपला काढला त्याचे किती? 500 रुपये घेतात. 500 रुपये. ओके. आणि त्याच्यानंतर मग 500 रुपये घेतल्यानंतर त्याच्यानंतर 2 इंजेक्शन, औषधं, चेकअप सगळं त्याच्यामध्ये. ओके, त्याच्यामध्येच करतात सगळं त्याच्यामध्ये. आणि फक्त गोळ्या औषधांचा तो बाकीचा तो सेपरेट होतो. म्हणजे बघताय. आणि पहिल्याच टर्मला जेव्हा तुम्ही आलात त्यावेळेला काय काय MRI वगैरे केलं होतं तुमचं? MRI वगैरे केलं होतं? काही नाही. काहीच नाही. MRI नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. फक्त काय म्हणजे पहिल्या वेळेस आले तुम्ही केस पेपर काढला, हे केला तर ब्लड चेक करणार तुमचा. ओके. 10 मिनिटात तुमचा रिपोर्ट देणार. रिपोर्ट बघितल्यानंतर डॉक्टरांनी बघितलं, सगळं काय औषधे लिहून देणार आणि तेच 1,500 पहिला एक्सपेक्टला खर्च होतो. ओके. म्हणजे त्याच्यानंतर प्रत्येक वेळेला 500 रुपये. 500 रुपये फक्त आहेत आणि फक्त गोळ्यांचे होतात ते सेपरेट. म्हणजे बघताय तुम्ही, म्हणजे जास्त कॉस्टली नाही, फक्त कॉस्टली एवढंच आहे की आपण लांबून येतो तर आपला प्रवासाचा खर्च जास्त आहे, फक्त तेवढंच ते आपल्याला परवडत नाही. कारण प्रत्येकाची पर्सनल व्हेकल असेल असं नाहीये, कारण आपण भाडेतत्वावर येतो, त्यामुळे मग तो आपल्याला खर्च परवडत नाहीये. आणि काय काय जणांना रिझल्ट भेटतोय, काय काय जणांना रिझल्ट भेटत नाही. पण आमच्या समोर आता मी 2-3 बोललो तर मला 100 पैकी, म्हणजे 100 पैकी नाही सांगत तुम्हाला मी, 10 पैकी प्रत्येकाने 7 किंवा 6, 8 असे मार्क तरी दिलेले आहेत. तर त्यामुळे माझ्या विश्वासाखातीर तुम्हाला जर पटत असेल तर एक वेळ बघा. आणि तुमच्यावरती आहे, मी सजेस्ट नाही करू शकत की तुम्ही कुठे इलाज करताय. हा, तिथे मगाशी मी तुम्हाला बोललो तो जो हवे होता, इथून आपण आलो या साईडून, असा इथून आलात की तुम्ही हे एंट्रीला बोर्ड दिसतं, हे बघा एंट्रीला इथून बोर्ड दिसलं की इथून हे बघा तुम्हाला हा पत्ता आहे, हे बघा. आणि हॉस्पिटलचा बोर्ड आहे आणि समोरच तुम्हाला हॉस्पिटल दिसते 3 मजली. आलात, हे बघा. आता गर्दी हळूहळू वाढेल. पार्किंग एरिया पण बघताय तर तुम्ही, हे बघा हे टेलिफोन नंबर आहे. पार्किंग एरिया पण पूर्ण हळूहळू भरत चाललं, हे बघा पूर्ण भरलाय तिकडे पार्किंग एरिया, हे बघा. तर आलात तर जाऊ आपण आता, थोडा नाश्ता वगैरे करू, फ्रेश वगैरे होऊ आणि मग नंतर बघू मामाचा नंबर वगैरे किती वाजता लागतो, काय लागतं. इन्फॉर्मेशन अजून देईन तुम्हाला मी. हॉस्पिटल आतमधून दाखवेन ज्या वेळेला चालू होतील त्यावेळेला. जर पॉसिबल झालं तर डॉक्टरांना पण दाखवेन तुम्हाला. काय क्वेरी असेल तर मला मेसेज वगैरे करा तुम्ही आपला, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच रिप्लाय करेन. हे हॉस्पिटल आहे. इथे जे हॉटेल आहे ह्याच्या बाहेर जो हॉस्पिटलच्या इथून निघलात तिथे आम्ही थोडा नाश्ता वगैरे केला. नाश्ता यासाठी केला म्हणजे तुम्हाला नाश्ता पण आम्हाला करायचा नव्हता, कारण आतमध्ये जिथे हॉस्पिटलमध्ये वॉशरूमची सुविधा एवढी चांगली नाही आहे, तर त्याच्यामुळे मग काय हे 2 असे समोर हॉटेल आहे. बघा या साईडला हे साई प्रसाद आहे आणि त्या साईडला आहे शिवप्रसाद म्हणून, हे 2. मग तिथं टॉयलेट वगैरे अवेलेबल आहे, फ्रेश वगैरे तुम्ही होऊ शकता. तर मग त्याच्यासाठी आम्ही नाश्ता वगैरे केला तिथे, फ्रेश वगैरे झालो आणि आता बघू कुपनच्या लाईनमध्ये जाऊ. तर अगोदर हे करू आणि मग बघू आपला किती वेळ लागतो आपल्याला. काय हार्डली जास्त वेळ लागत नाही, एक 15 ते 20 मिनटात होऊन जातं. तर चला. दोन मजली इमारत आहे, 2 मजली आहे बघा. इथून इंटर केलं जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं. आता गर्दी वाढली आहे, मी तुम्हाला दाखवतो नंतर. वाढले आता 7:30 झालेत, मगाशी आलो 6 वाजता दाखवून ते बघताय, हे बघा कसली गर्दी वाढली आहे. 7:30 वाजल्यापासून चालू होतं ऑनलाईनवाल्यांचं पण आणि रेग्युलरवाल्यांचं पण, डॉक्टर आल्याच्या नंतर. हे बघा ही गर्दी बघा. आता आतमध्ये जायला चालू झालं, हळूहळू जातील आणि पटापट, जास्त वेळ लागत नाही.
एक 5 ते 10 मिनटात होऊन जातं. हे बघा, एका वेळेला 4-4, 5-5 पेशंट, वॉर्ड बॉय वगैरे त्यांचे जे असिस्टंट असतात ते चेक करतात आणि डॉक्टर वगैरे चेक करतात, त्यांच्याकडून होऊन जातं इंजेक्शन वगैरे देऊन. हे दिसतंय तुम्हाला, हे मसाजचे प्रकार दाखवले. बेस्ट मसाज अवेलेबल फॉर पॅरालिसिस पेशंट. कसं करायचं ते दाखवलं आहे बघा इथे. आणि त्यांच्याकडे पण आहे, जर करायचं असेल तुम्हाला तर मसाज आहे बघा. कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे, सगळ्या डिटेल तुम्हाला भेटून जातील त्याच्यामध्ये. सेकंड फ्लोअरला ते असे बघताय तुम्ही. हे बघा, हे वॉर्ड आहेत सगळे, म्हणजे इथे एक्सरे रूम, स्पेशल रूम, असे सगळे रूम अवेलेबल आहेत. ते बघाल तर हे बघा, इथे तुम्ही राहू पण शकता. आता मी ते एका नर्सला विचारलं तर ती बोलली इथे रूम वगैरे अवेलेबल आहेत तुम्हाला. तर त्याची इन्फॉर्मेशन त्यांनी दिली नाही का, त्या बोलल्या की मला मॅनेजरला विचारायला लागेल. रूम आहेत, जर इन्क्वायरी केली तर एखाद्याला एवढ्या लांबून यायला पॉसिबल नसेल तर 10-15 दिवस तुम्हाला जर राहायचं असेल किंवा महिनाभर, तर ती पण इन्क्वायरी करून घ्या, ते पण तुम्हाला भेटेल. तो पण पैकी नंबर झाला तर माझ्याकडून पॉसिबल झाला तर ते पण डिस्क्रिप्शनमध्ये मी देईन. कारण एवढ्या लांबून आपल्याला महाराष्ट्रामधून यायचं इथे, तर गाडीचा खर्च म्हणाला तर 15-20 हजाराच्या वरतीच जातो. त्यामुळे ते आपल्याला कॉस्टली वाटतं. जर इथेच राहायला जर पॉसिबल असेल तर ते पण आपण बघू, ते बरं पडेल आपल्यासाठी. तर ते पण आपण विचारू कोणाला. हे बघा, हे सगळे जे हे एका साईडला दिसतं ते सगळे रूम अवेलेबल आहेत तिथे. सेमी स्पेशल, स्पेशल वॉर्ड, जनरल वॉर्ड असे आहेत. हे बघा, प्रशस्त हॉस्पिटल आहे आणि क्लिनिंग चांगली आहे. फक्त खालचा जो वॉशरूम वगैरे होता त्याला क्लिनिंग वगैरे नाही आहे, बाकी सगळं ओव्हरऑल बरं आहे. आणि आता पेशंट चालू झालेत. हे बघा, इकडे या साईडला माझ्याकडे बघताय तुम्ही, ते आतमध्ये दिसत आहेत. इथून आता पेशंट घेत आहेत आणि एक 2 आतमध्ये चालले. हे बघा, गर्दी बघा. चला जाऊया आपण आता. पासिंग बघताय, जास्त करून पासिंग आपले महाराष्ट्र पासिंग MH12, MH50, MH42. जास्त करून पार्किंग जर बघाल तर महाराष्ट्राचीच दिसते, कारण आपल्या महाराष्ट्रात नाही. 46 म्हणजे आपल्या इकडची पनवेलची रायगड पासिंग आहे. MH14 जास्त करून पासिंग तेच दिसतात. केरला पासिंग कमी आणि इकडच्या पासिंग कमी दिसतात. गाड्यांची पासिंग बघा, MH12, MH43 म्हणजे महाराष्ट्रातून जास्त तर लोक महाराष्ट्रातून आलेले दिसतात. इकडे बघा, PTN, MH01 मुंबई, MH25, MH11, MH14. जास्त करून पासिंग ही आपल्या इकडची महाराष्ट्रातलीच दिसते, जेणेकरून म्हणजे महाराष्ट्रातले लोक जास्त आहेत. हे बघा, ही पार्किंगची म्हणजे जागा आहे या साईडला. तर आता पेशंट वगैरे चालू झालेत घ्यायचे, कारण 7:30 वाजलेत. 7-7:15 वाजल्यापासून पेशंट वगैरे घ्यायला चालू करतात. तर अजून तुम्हाला काही इन्फॉर्मेशन असेल तर ती पण मी देतो. आतमध्ये जातो, मामाला ज्या वेळेला घेऊन जातील त्यावेळेला डॉक्टर तिथं आतमध्ये, तर त्यावेळेला मी शूट करायला नाही जमलं, पण तिथे जी काय प्रोसेस करतात तिथे पण मी तुम्हाला सांगेन. वरती जिथे आपण रूम बघायला गेलो होतो तिथे रूम अवेलेबल आहेत. आणि त्याचा जर नंबर तुम्हाला जर रूम अवेलेबल पाहिजे असेल तर तो पण नंबर मी तिथे टाकणार आहे. हे बघा, असं आपण आता हा केस पेपर ऑनलाईन जो नंबर काढला होता ते दाखवून असा केस पेपर घेतला आहे. विजिट 5 म्हणजे तिथे आज नंबर, आजची 23 तारीख, सकाळी 7:30ला 7:37ला काढला आहे. नंबर आपला 22 आहे. तर असा केस पेपर काढल्याच्या नंतर 8 वाजता तिथं जायचं आहे, जे दिलं आहे ते दाखवायचं डॉक्टरला. आता शुभम मला मामाचा मुलगा सांगत होता, पहिल्या फेरीला आलात तुम्ही, ही जी लाईन आहे इकडून पेशंट घेतात आणि दुसऱ्या फेरीला ऑनलाईनचे जे किंवा असे रेग्युलर असाल तर या साईडून नंबर घेतात. म्हणजे ह्या इथून इथे एंट्री देते, इथं वरच्या फ्लोअरवरती जायचं आहे. नाही बघ, चला. जोर नको लावू, इथं ब्लड चेक करताय, ब्लड टेस्टिंग घेतली जाते. तुला आता मस्त मस्त एकदम ना, जबरदस्त. झालंय आमचं मामाचं आता इंजेक्शन वगैरे त्याला दिलं. 2 इंजेक्शन दिले ना, आता 2 इंजेक्शन दिले. आता आम्ही इंजेक्शन वगैरे घेतले. आता ब्लड टेस्ट केलं ना आता बरं. 5वी फेरी होती, ब्लड टेस्ट केलं. शुभम रिपोर्ट घेऊन गेला. रिपोर्ट वगैरे आल्याच्या नंतर आपल्याला समजेल कसं काय ते.
तर बघू त्याच्यानंतर काय सांगतात, मेडिसिन्स वगैरे देतील. मामाकडून जाणून घ्या, तुला किती फरक वाटला तरी तुझ्या पहिल्या वेळ? जबरदस्त फरक वाटला ना, कारण आपण चालतोच आता. कारण पहिले आम्ही परिस्थिती बघितली, कारण तो स्वतःहून सांगतो तुम्हाला, त्याचा फीडबॅक आपल्याला महत्त्वाचा आहे. कारण खूप आम्हाला तो फरक दिसलाच, पण तो पेशंट पण स्वतःहून सांगतं. पेशंट न म्हणता मामाच आहे माझा, तो स्वतःहून सांगतो. पण आम्हाला फरक जाणवला. अजून तुम्हाला आतमध्ये काय काय झालं आणि ते मी थोडा वेळ डिटेल सांगतो की कसं कसं काय काय केलं आम्ही. तर हे बघा, आता त्याला व्हीलचेअर फक्त आलात तर व्हीलचेअर मेन घ्या, कारण इथे पेशंटला फिरवायला व्हीलचेअर पण ती कशी असते, जर पेशंट एखादा आणला सोडला त्याच्यानंतर मग तिथे ती व्हीलचेअर घ्यायला लागते आणि त्याला आपला पेशंट बसवा लागतो. अशी प्रोसेस आहे, कारण त्यासाठी खूप वेळ जातो. मग त्यामुळे जरा धावपळ होते. आणि पहिले आपल्याला वाटतात की पेशंट नसतात, पण पेशंट खूप आहेत, भरपूर. बापरे, मजबूत पेशंट आहेत, गर्दी पण भरपूर असते तिथे. नवीन आणल्यासाठी तो पहिला काउंटर दाखवला, तो सेकंडला आलात की तो बघा, तो तिथं दिसतोय त्या काउंटरवरती. दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरला तिथे घेतात, त्या इथून एंट्री असते. सकाळी आम्ही आलो 6 वाजता आणि 8 वाजता आमचे नंबर चालू झाले. 8च्या नंतर आता 9-10 झाले. डॉक्टर वगैरे चेकिंग वगैरे तिकडे चालू होती आणि झालं पटकन. वॉर्डबॉयने वगैरे चेक केलं, 2 इंजेक्शन दिले, ब्लड प्रेशर चेक केलं ना, ब्लड प्रेशर वगैरे चेक केलं त्याचं, तर BP नॉर्मल आहे. त्यानंतर इंजेक्शन दिले, इंजेक्शन दिल्यानंतर डॉक्टरनी केस फाईल वगैरे चेक केली आणि ब्लड रिपोर्ट करायला सांगितलं. तर एवढं लांब आपल्या 5 फेऱ्या झाल्या तर पॉसिबल नाही. तर त्यामुळे आता बोलला की आपल्याला इंजेक्शन देणार आहे ना, तर आम्हाला इंजेक्शन वगैरे लिहून देणार आहे. आणि बघू आम्ही लवकरच जेवढं आम्हाला रिकवर होईल तेवढं लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करू. तुम्ही जर येणार असाल तर हा ब्लॉग बघून घ्या, कारण तुम्हाला अजून काय इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर कमेंट करा, मी तुम्हाला ती नक्की शेअर करेन. आणि आल्याच्या नंतर आम्ही ऑनलाईन केस पेपर काढला होता, जसं तुम्हाला सांगितलं तसं मी ऑनलाईन केस पेपर काढला आम्ही. आणि त्याच्यानंतर मग आमचा नंबर आला 8 वाजता त्या राऊंडला, त्याच्यावरती असतो तो पण मी तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये दाखवेन, स्क्रीनवरती दाखवेन तो पेपर. ते झालं. त्यानंतर इथं साईडला तुम्हाला दिसत असेल, तर तो पेपर लागल्याच्या नंतर 8 वाजता ते 9 वाजता आपलं नाव घेतात. त्याच्यानंतर आपण आतमध्ये जातो, नंतर बाकीची सगळी प्रोसेस होते. आणि आता झाले, गोळ्या औषधे वगैरे घेऊ आम्ही आणि मग परतीचा प्रवास आमचा चालू आहे. तर व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला सांगा, हेल्पफुल असेल तर बाकीच्या लोकांपर्यंत शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका की तुमचा अनुभव कसा होता. कारण आमचा अनुभव म्हटलं तर 100पैकी आम्ही 70 ते 75% आम्ही देऊ त्यांना, कारण अजून बघू आमचा मामा तर बऱ्यापैकी रिकवर झाला. तर तुम्हाला कसा प्रतिसाद भेटला ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये आम्हाला कळवा. तर चला, थँक्यू सो मच. तुम्ही हे बघा, असा अपॉइंटमेंट बुक सक्सेसफुल, टोकन नंबर दाखवतो तुमचा 15वा, आपला अपॉइंटमेंट डेट दाखवते आणि बॅचचा टायमिंग म्हणजे सकाळी 8 ते 9 आणि बाकीच्या वेळेला पुढच्या डेट. तर आम्हाला पहिलीच अपॉइंटमेंट भेटली होती 8 ते 9 मधली. मग त्याच्यामुळे जो मी तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिला आहे त्याच्यावरती हाय मेसेज करायचा. हाय मेसेज केलात की त्यांच्या सिस्टीममधून आपल्याला रिप्लाय येतो. मग पेशंटची डिटेल्स वगैरे टाकायची, सगळी डिटेल्स वगैरे टाकलीत तुम्ही, पेशंटची डिटेल वगैरे सगळी तुम्ही फिलअप केली की त्याच्यानंतर ते त्याच्यामध्ये एज वगैरे विचारतात आणि तुमची अपॉइंटमेंट म्हणजे तुमच्या अगोदर जर तुम्ही 1-2 वेळा गेला असेल किंवा काय, तर ती मग त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन असते. त्याच्यामुळे तो फॉर्म फिलअप होऊन तुम्हाला टोकन नंबर वगैरे येतो आणि बॅच वगैरे येतो. तर गेलात तर नक्की ऑनलाईन नंबर लावून जा आणि जेवढा लवकरात लवकर नंबर होईल तर तेवढं तुम्ही फ्री व्हाल. वगैरे आलाय मामाचा ब्लड रिपोर्ट त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर हे बघा, हा असा मेडिकलचा हे दिलाय. तर त्याच्यामध्ये त्यांनी कारण आपल्याला पॉसिबल आता जमणार नाही आहे 5 फेऱ्यांच्या नंतर, तर त्यांनी इंजेक्शन लिहून दिलेत. 5 दिवसाच्या नंतर एक असं घ्यायचं आहे. तर तो कोर्स आपण कंप्लीट करूया आणि त्याच्यानंतरची तुम्हाला मी 1.5-2 महिन्याच्या नंतर महिन्याभराची रिकव्हरी व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेन मामाची. तर आता झालं आहे आपलं सगळं आणि थोड्या वेळात नाश्ता वगैरे करून आम्ही निघू. तर ब्लॉग अजून थोडा जरा लेंदी करतोय, कारण शुभमकडून इन्फॉर्मेशन घेतो आणि तुम्हाला मी सांगतो थोडा वेळ. तुम्हाला रोड दाखवताना आला, पण आम्ही अक्षरशः कोल्हापूर सोडल्याच्या नंतर जी कर्नाटकची बॉर्डर जरी धरली त्यानंतर रोडमध्ये एक पण खड्डा नाही आहे. म्हणजे गव्हर्नमेंटचं यांचं काम बघा, टॅक्स इकडे घेतात आपल्यापेक्षा पण जास्त, रोड टॅक्स वगैरे असेल, पण काम पण तेवढंच भारी आहे. कारण एक पण खड्डा दिसणार ना. आणि आपल्या इकडे बघाल तर खड्डेच खड्डे, कारण बेकार हालत झाली येताना. मध्ये मध्ये पॅच थोडा खराब आहे. झालंय सगळं आमचं. आता निघालो. शुभम पाठीमागं बसला, इकडे मामा मामी वगैरे आणि दादा आहेत आपले. तर जाऊया. ब्लॉग कसा वाटला शेवटपर्यंत बघा. माहिती इन्फॉर्मेटिव्ह असली तर तुमच्या मित्रमैत्रिणींना सगळ्यांना शेअर करा. आणि जर काय क्वेरी असेल, जर तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर कमेंट करा, मी नक्की त्याचा रिप्लाय करेन. तर थँक्यू सो मच.